मी आहे बाहेरून बघतोय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. चिंचणी खटाव संघ या संघाकडून सलामीची जोडी मैदानात दाखल. अर्जुन नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो मागाच्या पाठीमागील मॅचमध्ये अर्धशतक ज्याने लगावलं असा अर्जुन आहे आणि स्ट्राईकला आहे तो निकेश आहे समोर. स्ट्राईकला फलंदाज स्ट्रायकर गोलंदाज नागेश. पहिला चेंडू आणि क्लीन बोल्ड चेंडूच समजला नाही निकेश यांना. जसे आले तसेच माघारी पवेलियन मध्ये पाठवण्याचं काम केलं. हा स्ट्रायकर गोलंदाज आहे नागेश आयकॉन म्हणून आज संघात खेळतोय. अण्णा साळुंखे यांना जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. एक मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. समोर देखील तितक्याच ताकदीचा दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. मोरबा पवारवाडी सध्या लयमध्ये असलेला फलंदाज विजय. सकाळपासून त्याची बॅट चांगलीच बोलली गेलेली आहे. मोठी धावसंख्या उभी करावी लागेल अण्णा यांना. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. नागेश याचा सामना करेल तो अण्णा. मोठा फटका मारण्याचा नादात निर्धाव असा चेंडू. कोणत्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव असा चेंडू हाताळला नागेश यांनी. व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये पाहायला भेटलं. पुन्हा एकदा नागेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेला मारलेला हा फटका. विजय क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट फेकी आणि एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल. उन्हाचा तडाखा जास्त आहे. असल्या रखरखत्या उन्हात हा क्वार्टर फायनलचा सामना आणि अंतिम दिवस या दिवसातील हा सामना पाहायला भेटतोय आपल्याला. पुन्हा एकदा नागेश वर्सेस अर्जुन यांना चेंडूच समजला नाही. सरळ चेंडू येऊन शरीर यष्टीवरती आदळला गेला. निर्धाव असा चेंडू परंतु एक अतिरिक्त चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. मोठा फटका मारण्याच्या नादात अण्णा बीट. व्हेरिएशन गोलंदाज नागेशाने आतापर्यंत 5 चेंडू हाताळले गेले आणि 2च धावा खर्च केल्या गेल्या. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. अभिनंदन आहे त्या खेळाडूचं. ओव्हरवेट आहे त्या खेळाडूचं. इथे पारितोषिक द्या, जमा करा, नुसतंच सांगायचं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्थिरावलेली धावसंख्या 2 या अंकावरती. उत्कृष्ट असं षटक हाताळलं नागेशाने. 1 विकेटचं पतन आणि 2च धावा खर्च केल्या गेल्या. नवीन गोलंदाजीसाठी रोहिदास एक अनुभवी गोलंदाज आहे. चला स्पीडअप घ्या. सामन्याला अजून भरपूर सामने खेळवायचे बाकी आहेत. रखरखत्या उन्हामध्ये हा चालू असलेला सामना, क्वार्टर फायनलचा सामना जो जिंकेल तो सरळ बक्षीस फेरीत दाखल होईल. जो संघ पराभूत होईल त्याला पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागेल. गोलंदाज रोहिदास.
आल्यानंतर आता त्यांचा चला रोहिदास यांचा सामना करेल तो अर्जुन. ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज रोहिदास. पहिला चेंडू भिरकावून दिलाय मिडॉनच्या डोक्याच्या वरून. षटकार. षटकाराने सहर्ष स्वागत केलंय रोहिदास याचं. जरी तुमच्याकडे अनुभव असला तरी देखील आम्ही देखील उत्कृष्ट खेळी खेळू शकतो दाखवून दिलं या अर्जुनने. अर्जुन हा खातगुण या गावचा खेळाडू आहे. एकाच तालुक्यातील संघात आलेला खेळाडू आहे. खटाव तालुक्यातील खेळाडू आहे हा अर्जुन. नाव पहिल्या चेंडूवरती सहर्ष स्वागत केलंय रोहिदास यांचं. ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज आहे तो रोहिदास. यांचा सामना करेल अर्जुन. पुन्हा एकदा चेंडू कव्हरच्या दिशेला मारलेला फटका. क्षेत्ररक्षक धावून कोणतीही चुकी करत नाही तर 2 धावा सहजरित्या पूर्ण. 2 धावांनी संघाची वाढती धावसंख्या 10 दुहेरी अंकामध्ये जाऊन पोचली. 2 चेंडू हाताळले गेले. रोहिदास यांनी कमबॅक केलं. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती धाव रोखण्याचा प्रयत्नच केला परंतु यश देखील आलं. त्या पुन्हा एकदा रोहिदास यांचा सामना केलेला अर्जुन. कव्हरच्या दिशेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 3 क्षेत्ररक्षक धावून येतात आणि नो मॅन्स लँडमध्ये पडलेला हा चेंडू आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण. 2 धावांनी संघाची वाढती धावसंख्या झाली ते 12. आतापर्यंत 3 षटक हाताळले गेली रोहिदास. 3 चेंडू हाताळले गेले रोहिदास यांच्याकडून आणि 10 धावा खर्च केला. नागेशचा जर विचार केला तर 2 धावा खर्च केला आणि सलामीचा फलंदाज पविलियनमध्ये माघारी पाठवण्याचं काम नागेश यांनी केलं. उत्कृष्ट षटक हाताळलं. महत्त्वाची मॅच आहे. महत्त्वाच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली नागेश यांनी. रोहिदास ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज. रोहिदास याचा सामना करेल तो नागेश. कव्हरला मारण्याचा प्रयत्न होता अयशस्वी ठरला परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एकेरी दुहेरीने काही होणार नाही. मोठे फटके मारावे लागतील अर्जुन याला. आणि आज आयकॉन म्हणून या चिचणी खटाव या संघात खेळतोय तो मानगावचा अण्णा. मानगावप्रमाणेच कामगिरी करावी लागेल. गावाच्या नावाप्रमाणे तरी प्रत्येक खेळाडूने कामगिरी करावी लागेल. आणि कव्हरच्या डोक्यावरून लगावलेला हा खणखणीत षटकार. ऑफसाईडच्या दिशेला आलेला हा एक जबरदस्त अण्णा यांच्या बॅटमधून आलेला षटकार. चला चेंडू टाका शंकर. सहजरित्या 6 धावा पूर्ण. आक्रमण करण्यात आलं रोहिदास यांच्यावरती. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या नागेश यांनी. महत्त्वाची मॅच आहे. महत्त्वाच्या मॅचमध्ये गोलंदाजी जबरदस्त केली ती नागेशाने. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला समोरच्या दिशेला मारलेला फटका. क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाही आणि विकेटचं पतन. अण्णा यांची खेळी समाप्त. पविलियनमध्ये माघारी अण्णा. अण्णा यांची जागा कोण घेतंय ते पाहूया. गणेश. अण्णा यांची जागा चालू असेल गणेश. धावसंख्या 19. 17 धावा खर्च केला रोहिदास यांनी. चला स्पीड घ्या. चला अजून भरपूर. 19. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोण येते मोरबा पवारवाडी या संघाकडून. विशाल. विशाल गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहे तो गोलंदाज विशाल. विशाल याचा सामना करेल तो अर्जुन. अर्जुन याला आक्रमण करावं लागेल. मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर आणि हाफ ट्रॅकरचा फुल समाचार आणि षटकार. षटकाराने संघाची वाढती धावसंख्या झाली ती 25. पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती षटकार लगावला गेला. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज आहे तो विशाल.
पाहूया विशाल काय करतोय. धावा रोखाव्या लागतील तर अर्जुन यांना आक्रमण करावं लागेल. विशाल यांच्या प्रत्येक चेंडूवरती अधिगरज धावसंख्या कमी आहे. मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर पाहूया विशाल कमबॅक करावं लागेल. या विशालला मिसफिल्ड यष्टीरक्षक रणजित याच्याकडून गली रिजनमध्ये गेलेला हा चेंडू. पाहूया किती धावा भेटतात आणि 2 धावा. 1 बाउन्सचा इशारा पंच. 2 धावा. 2 धावांनी संघाची वाढती धावसंख्या 27. या अंकावरती जाऊन पोचलेली धावसंख्या आहे. ते चिंचणी खटाव या संघाची. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा मोरबा पौरवाडी संघाकडून गोलंदाज येतोय तो विशाल. विशालचा सामना करेल तो अर्जुन. शरीर एष्टीपासून दूरवरती ठेवलेला हा चेंडू. निर्धाव असा चेंडू हाताळला गेला. निर्धाव असा चेंडू हाताळला गेला विशाल यांच्याकडून. चला स्पीड घ्या. अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. आजचा मेगा फायनल दिवस आहे. फायनल देखील झाला पाहिजे. फायनल हा 5 षटकांचा, कमीत कमी 5 षटकांचा फायनल झाला पाहिजे. याची दक्षता घ्यायची सर्व आलेल्या खेळाडूंनी. पुन्हा एकदा विशाल. काय गोलंदाजी करतोय. चेंडू खाली राहिला. अर्जुन यांना परिपूर्ण थांबवण्याचं काम केलं. 27 या धावसंख्येवरती थांबलेली गाडी. या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. सलगचे 2 चेंडू निर्धाव हाताळले गेले विशाल यांच्याकडून. पाहूया आता आक्रमण करावं लागेल अर्जुनला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फलंदाज बीट आणि विकेटचं पतन. काय गोलंदाजी केली. गोलंदाजाने उसळीच घेऊ दिली नाही चेंडूला. चेंडू खालती राहिला आणि अर्जुन याला परिपूर्ण बीट केलं गेलं. या षटकातील पहिल्या इनिंगची सांगता होईल आणि शेवटचा चेंडू बाकी आहे. नवीन हेमंत. पाहूया हेमंत काय करतोय. मोठा फटका लावण्याचं काम करतोय का हेमंत. धावसंख्या पूर्णपणे थांबलेली एक बलाढ्य संघ आहे पुढं. 27. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेला मारलेला फटका. पाहूया किती धाव मिळतात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. संघाची वाढती धावसंख्या ती 29. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. एकटाच विजय एवढ्या धावा करू शकतो पहिल्या षटकामध्ये. कधीही काही होऊ शकतं. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जर सलामीची जोडी चिंचणी या संघाने पविलियनमध्ये माघारी पाठवण्याचं काम केलं तर कदाचित सामना त्यांच्याही बाजूला फिरू शकतोय. शिवन्या कंस्ट्रक्शनचे ओनर आहेत विजय पवार. काल नावावरती संघ खेळवला. आज स्वतः खेळतायत. विचार आहे की दोन्ही पारितोषिकं आपणच घ्यायची. रायगड जिल्ह्याकडे दोन्ही पारितोषिकं न्यायचं असा त्यांचा विचार आहे. परंतु सातारा जिल्हा अजून सातारा जिल्हा आहे. जोपर्यंत मैदानातच खेळाडू आहेत तोपर्यंत जिल्ह्याचं वर्चस्व राहणार. या चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
चला घ्या, तुमचा सामना चालू व्हायचा आहे. सत्कार केला जातोय अक्षयजी साळुंखे यांच्या हस्ते, ज्यांनी आपल्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं असं गुरुदत्त कंस्ट्रक्शनचे ओनर सूरज जाधव. चला दुसऱ्या इनिंगची, पहिल्या इनिंगची खेळी समाप्त, दुसरीची सांगता सुरुवात. चला गोलंदाजीवरती, मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे. राम स्ट्रायकर गोलंदाज आहे. एक लांब लचक रनअप आहे या गोलंदाजाकडे, तेवढीच उंच आहे. स्पेस देखील पाहायला भेटतोय. पहिला चेंडू राम यांचा सामना करेल विजय, आणि पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न देखील यशस्वी, आणि समोरच्या दिशेला लगवलेला हा षटकार. षटकाराने सुरुवात केली. सहर्ष स्वागत केलंय राम यांचं. राम यांचं षटकाराने स्वागत केलं गेलंय. चला पुढील चेंडू राम यांचा सामना करेल तो विजय. विजयची बॅट सकाळपासून चांगलीच बोलती. पुन्हा एकदा राम यांचा सामना करण्यासाठी विजय, परंतु कमबॅक केलं राम यांनी. एक उदयनमुख खेळाडू आहे, उदयनमुख खेळाडू आहे राम. पुढील चेंडू राम यांचा सामना करेल तो विजय. संजय जाधव बल्ली वरती बसायचं, काम करायचे, लाईव्हला बसायचे, त्याला जेवण करायला पाठवून द्यायचे त्यांना. निर्धाव असा चेंडू, उत्कृष्ट असा हाताळलेला चेंडू. आता समालोचकाच्या भूमिकेमध्ये आमचे मित्र केतन फाळके यांचं सहकार्य लाभलंय. धन्यवाद. पुढील चेंडू राम यांचा पुन्हा एकदा सामना करणाऱ्या स्ट्राईकला विजय. एक घातक फलंदाज म्हणून आजच्या या सत्रामध्ये ठरलेला अमोल चव्हाण आपण इथे यायचे विनंती असणारे. अमोल चव्हाण आपण इकडे यायचं आहे. चला ताबडतोब राम यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना करताना विजय. सुंदर असा चेंडू मारलाय. मला वाटतं निश्चितच पंचांनी हा षटकार घोषित केलेला आहे. या षटकाराच्या मदतीने पवारवाडी संघाची वाढती संख्या जाऊन पोहोचते बिनबाद 12 या धावफलकावरती. पुढील चेंडू राम यांचा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती राम सामना करणार आहेत. एक विजय. अप्रतिम खेळी केली आपल्या संघासाठी. सकाळी अर्धशतक लगावलं होतं. सुंदर असा चेंडू खेळून काढलाय. बघूया चेंडू ऑफसाईडच्या दिशेने जाते. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जाते. निश्चित मला वाटतं एकाच धावेवरती समाधान मानावं लागते विजय यांना. पुढील चेंडू राम यांचा पुन्हा एकदा सामना करण्यासाठी स्ट्राईकला आलेत रणजित. पाठीमागच्या सामन्यामध्ये षटकार लगावला होताना आपली विजयाची दिशा या ठिकाणी घोषित केली होती. तोच रणजित पुन्हा एकदा. सुंदर असा चेंडू मारलाय. बघूया चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक नक्कीच चेंडूवरती येतोय. तत्पूर्वी मला वाटतं पंचांनी घोषित केलेला हा 1 बाउन्स चौकार. या चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय. 1 बाउन्स या चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर मुरबी पवारवाडी संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 17 या धावफलकावरती. अतिशय सुरेख असं फलंदाजीचं काम चालू आहे मुरबी पवारवाडी संघाकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती चिंचणी या संघाकडून गोलंदाज
वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय. अर्जुन बघूया अर्जुन वर्सेस विजय. सुंदर असा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने मारलेला बघूया. क्षेत्ररक्षक चेंडूवरती ते थोडे मिसफिल्ड होते नक्कीच, परंतु एकच धावेवरती समाधान मानावं लागलं. पुन्हा एकदा विजय यांना या एका धावेने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 18 या धावफलकावरती. अर्जुन यांचा पुढील चेंडू. अर्जुन यांचा आजचा विचार केला तर पाठीमागच्या सत्रामध्ये अर्धशतक लगावलं होतं या अर्जुनने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. सुंदर असा चेंडू मात्र हवेत आहे बघूया. आणि मला वाटतं रणजित यांच्या बॅटमधून निघाला हा खणखणीत षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 24-24 या धावफलकावरती. अप्रतिम फलंदाजी आजच्या दिवसभराचा विचार केला तर मला वाटतं चिंचणी सुंदर असा चेंडू. पुन्हा एकदा मला वाटतं निश्चित निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा आपल्या संघासाठी अर्जुन नक्कीच कमबॅक करताना मला वाटतं फक्त विजयासाठी 9 चेंडू 6 धावांची आवश्यकता मोरबी पवारवाडी संघाला जिंकण्यासाठी. अप्रतिम रंगतदार असा सामना. उर्वरित समीकरण 9 चेंडू 6 धावांची आवश्यकता. शांतता राखायची बरं का लहान मुलं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अर्जुन सज्ज. अर्जुन यांचा सामना करणार आहेत रणजित. सुंदर असा चेंडू. चेंडू मात्र हवेत. स्वतः गोलंदाज चेंडूवरती जातोय बघूया काय होतंय. झेल मात्र मिस होतोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईपर्यंत मला वाटतं नक्कीच 2 धावा पूर्ण केल्यात. पुन्हा एकदा तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. अशा या 3 धावेने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 27. अजूनही सलामीची आलेली जोडी मैदानामध्ये. आता समीकरण मात्र उरलेलं आहे 8 चेंडू 3 धावांची आवश्यकता मोरबी पवारवाडी संघाला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा अर्जुन. सुंदर असा चेंडू टाकलेला आहे. मला वाटतं निश्चितच निर्धाव चेंडू टाकला आहे. अप्रतिम गोलंदाजी अर्जुन यांची आपल्या संघाकडून. चला पुढील होणारा सामना जाधववाडी वर्सेस अकोले संघ. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी त्वरित या ठिकाणी हजर राहायचा आहे. सुंदर असा चेंडू. चेंडू मात्र हवेत आणि मला वाटतं या षटकाराच्या मदतीने संघ नक्कीच विजय प्राप्त करतोय आणि मोरबी पवारवाडी हा संघ जिंकलेला आहे. जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आणि पराभूत संघासाठी पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला पुढील होणारा टॉस जाधववाडी वर्सेस. चला दोन्ही संघ आपण त्वरित जेवण करण्यासाठी जायचे बरं का. मोरबी संघ आणि चिंचणी संघ विनंती असणार आपण लगेचच जेवण करण्यास